तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, बाळासाहेबांनी शिवसैनिक उभा केला. पण आज दोघांच्याही विचारांचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं स्वाभिमानासाठी लढा, सत्तेसाठी नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं निष्ठा ठेवा, संधी साधूपणा नाही. शिवरायांच्या मावळ्यांनी प्राण दिले पण गद्दारी केली नाही. आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी तुरुंग भोगले, लाठ्या खाल्ल्या पण भगवा सोडला नाही. आज मात्र राजकारणात सगळंच बदललेलं आहे. पक्ष बदलणं सोपं झालं, विचार बदलणं सोपं झालं, निष्ठा बदलणंही सोपं झालं. पण एक प्रश्न आहे, शिवरायांचं नाव घेणारे खूप आहेत, बाळासाहेबांचं नाव घेणारेही खूप आहेत, पण त्यांच्या विचारांसाठी किंमत मोजायला किती तयार आहेत? कारण शिवरायांनी शिकवलं होतं स्वराज्य हे तत्व आहे आणि बाळासाहेबांनी शिकवलं होतं शिवसैनिक हा पदावर नाही तर विचारांवर जगतो. आज महाराष्ट्राला या नेत्यांची गरज नाहीये, महाराष्ट्राला पुन्हा गरज आहे विचारांची. कारण गड जिंकणं सोपं असतं, मन जिंकायला छत्रपती लागतात आणि पक्ष उभा करणं सोपं असतं, विश्वास उभा करायला बाळासाहेब लागतात.